अगं माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे तर. हो का? होय, तुला इम्प्रेस करायलाच मी ब्रुसली सारखी कराटे बिराटे खेळलो आणि 15-20 हजार घालून ब्रँडेड कपडे घेतली सगळं. भावा आज तर मिळतील का पैसे? चल तिकडे, काय तुझं इथं? अरे माझे 20,000. चल तिकडे, उद्या येत. काय श्रीमंत माणूस दिसला की बघितलं का कसं येते पैसे मागायला लाज नसल्या ग. बरं काय ठरवलंस तू, माझ्यावर लग्न करणार काय? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे, मूर्ख कुठला नालायक. माझा आता जगून काहीच फायदा नाही, जातो मी मरतो. जा निघ. तसा तो मनानं चांगला आहे. जाताना तो रडत गेला. त्यानं जर जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं तर? बाबूबाईची बहीण कुठे गेली पळत? विशाल, विशाल, हे काय करत होतास? काय करत होतास म्हणजे? फॅन बिगायला म्हणून फिरवतोय. असं होय, मला वाटलं. काय वाटलं? काय जीव द्यायला लागलो मी? खोळावी तुझ्यासाठी जीव द्यायला. चल घरला. ऐक की, मला तुला काहीतरी सांगायचं. हा काय सांगायचं मला माहित आहे. मी मूर काय नाही आला काय माहिती आहे मला. जा. आय लव्ह यू. हा आय लव्ह यू माहिती आहे मला. जा तू. अरे मी आय लव्ह यू म्हणते तुला. आय लव्ह यू टू. साय काय आता जाऊन भाईला सांगतो. अरे 4 दिवस काय मग हान त्याला परत आपल्या वाटेला गेला नाही पाहिजे तेव. भाई 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 हे काय झालं बॉम्बलायला? एक पोरग तुमच्या बहिणीच्या मागं लागलंय. तुमच्या बहिणीचं आणि तिचं काहीतरी हाय. सुकाळीच्या आता सांग तुझी मग काय नाव त्याचं? विसल्या. विसल्या. भाईला अर्धोला का नाही ढीक घालचिला. ए जेवढा पगार आहे तेवढाच बोल. गोम संगतीन माझ्या तू येशील का? होय विसल्या थांब. माझा पैसा केव्हा देणार? दरवेळेस उद्या देतो म्हणून महिनाभर लांबवलंस. पैसे केव्हा देणार सांग? अरे भाऊ काय पद्धत आहे का पैसे मागायची? मग तू सांग कशी पद्धत आहे? थांब सांगतो. थांब पळून जाशील. अरे स्टाईल दाखवते पैसे मागायची बघ. असं याच माझं पैसे केव्हा देणार सांग? कळलं मला. थांब. कमॉन बॉयज, माझं पैसे केव्हा देणार? इधर हा येतो. अरे बाबा मग फुकटचा मार खाल्लास तू. असू दे पण माझं गुत्तेलं पैसे तरी निघले. बरं बाबा असून ते आम्ही वसुलीला आले त्याचं 500 रुपये दे. ठीक आहे ठीक आहे. अरे या तर खोट्या नोट आहे का? काय इसल्या सुट्टी नाही तुला. गाव तू नुसता लय हाणार आहे तुला. भाई शितच फक्त राहतोय विसल्या. ए विसल्या कोण आहे इथं? का? भाई ए गा बस. त्याला लय हाणार आहे आज. काय केलं त्याने? भाई अरे काय आहे तुझं? गा बस. माझी बहीण आहे मेघा, तिच्या मागे लागलाय तो. हा ते विसलेवी पाड्याला गेली तुला तुला पाड्याला. बर बर. भाई अरे काय आहे तुझं? बोल एकदाच बाबा. अहो आता इथनं गेला का नाही तोच विसल्या आहे. तोच तुमच्या बहिणीच्या मागं लागलाय. काय माकडा मग काय झालं? भाई भाई म्हणते विसल्या विसल्या म्हणा काय झालं? चला तर धर द्याला. कुठे गेला? इसल्या गावला गेलं हाणायचं त्याला. माझं 20,000 बोलली ती आणि खोट्या नोटा देऊन गेलाय मला. इसल्या तू ए कुठे गेला बघा लवकर. ए त्या विसल्याला कुठं बघितलंयस काय? हा तुमच्या बहिणीच्या मागे लागलाय तोच का? हा तेवच इकडे गेला बघा. आईला माझ्या बहिणीचं पेपर छापून आलं काय? ह्याला कसं कळलं? विसल्याचा येऊ धर त्याला. धर. शेट आपल्याला हा नाही माणसं आणली बहुतेक ते. भाई पोरं घेऊन आला वाटतं मारायला. बॉयज बघताय काय? हॅलो ए हाण्याला. अरे विशाल कोणीकडे बोलतोयस? काय मॅटर झालंय सांगतो इकडे. इसल्या तुला सुट्टी नाही. आज पण सुटला जातात ना गाव तू नुसता. काय तुम्ही पण विसल्याला मारा आलाय? होय माझं 20,000 बोलले त्याने. अरे आम्ही पण विसल्याला मारा आलोय. तो माझ्या बहिणीच्या मागे लागलाय म्हणून. काय मग काय आपण फुकट मारामारी केली? गावात
असं झालंय तुझ्या भावाला कळले आपल्याबद्दल. अरे आता माझा भाऊ तुला सोडणार नाही, काहीतरी आयडिया कर. होय माझ्या डोक्यात आहे, तशी आयडिया करतो. बरं जाऊ का? हा चालतंय. मेघा मेघा बाहेर ये. काय झालं? त्या विश्ल्याला ओळखतीस काय? हो ओळखते, माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहे. परत जर त्याच्यावर दिसलीस तर नरड्यावर पाय ठेवीन तुझ्या. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. जा मग जा मग. कोण आहे? हॅलो. हॅलो बाबूराव आहेत का? हा बोलतोय. शादी.com वर तुमचं प्रोफाईल बघितलं, मला तुम्ही खूप आवडला. काय? आजपर्यंत पहिल्यांदा कोणतरी माझ्यावर असं बोलत. तुमचं नाव काय म्हटलं? प्रिया. प्रिया. आहा काय मस्त नाव आहे. ऐका की बाबूराव, मला तुम्हाला भेटायचंय. मी सांगते त्या ठिकाणी या. सांग की कुठे असाय, लगेच येतो. बरं ठीक आहे, मी तुम्हाला पत्ता टेक्स्ट करते. ओके. आता तुला जी सांगितले का नाही तसं कर. चालतंय ठीक आहे. त्याबद्दल तुला 500 रुपये देतो मी, ऑनलाईन पाठवतो. बरोबर चल. ओके चला. काय बघताय बाबूराव? प्रिया मला वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यात कवा लग्न होईल, पण तू माझ्या आयुष्यात आलीस. सांग आता कवा लग्न करायचं? मी आपल्याबद्दल माझ्या घरच्यांना सांगेन आणि त्यांचा जर होकार असेल तरच आपण लग्न करायचं. काय? कोण नाही म्हणते सांग. आओ बाबूराव खाली बसा, मी सांगेन त्यांना. हा बर बर बर. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ए थांब, कुठं निघाल्यास? बाहेर निघाली, काम आहे माझं. त्या विश्ल्याला भेटाय गेलीस तर याद राख, तुझं लग्न ठरवणार आहे मी लवकरच. म्हणजे माझं कराय मोकळं. दादा मी लग्न केलं ना तर विशाल बरोबरच करीन, नाही तर जीव देईन. जीव दिन म्हणली. चला जा घरात. पिया 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 प्रियाचा फोन आला. पिया पिया पिया. हा प्रिया बोल की. हॅलो बाबूराव, माझा भाऊ आपल्या लग्नाला नाही म्हणतोय. दुसरीकडे लग्न ठरवलंय माझं आणि आजच माझं लग्न आहे. काय? तू काळजी करू नको प्रिया, मी येतोच. तुझ्या घरचा पत्ता दे मला. त्याचा आता काय उपयोग होणार नाही बाबूराव. मी राऊंड ऑफ कीटकनाशकची 3 लिटरची बाटली पिल्या आणि त्यात मीरा 71च्या पुड्या पण मिसळले त्या. आता तासाभरातच मी मरणार आहे. लव यू बाबूराव. टाटा, अलविदा, बाय, सी यू. ओके. आईच्या गावात काय केलं प्रियाने? फोन आला त्याचा परत. थांब थांब, फोन उचलू नको त्याचा. फोन तर उचल माझा. ही विसल्या परत त्याचा फोन आला, आता काय करू? इकडे इकडे. आला बाबूराव आता आला बाब. हॅलो, कोण बोलतोय? प्रिया आहे का? अहो काय झालं? आमचे प्रिया मला सोडून गेले. कुठल्या बाबूरावच्या नादात ते पावसात पेले, कीटकनाशक पेले बारडी बार. तुम्ही कोण बोलताय? मी तिची मैत्रीण बोलत्या. प्रिया का गेली सोडून मला? प्रिया तेवला. थँक्स राधिका. वेलकम. चल जाते ओके मी. ओके बाय. चल बाय. प्रिया का केलंस तू असं? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. गावात का गेली सोडून मला? दादा काय झालं? काय नाही. त्या विश्ल्याला बोलू जरा. कशाला? काम आहे, बोलो. तू त्याला मारणार नाहीस नव का? नाही मारत, बोलो. बर. मला माफ करा, मी तुम्हाला भेटू दिलं नाही, पण मला माझी चूक कळल्या. लवकरच तुमचं लग्न लावून देतो. हा थँक्यू बेवणे. हे पाया पड. नाही असू दे. मेघा, हा मी जरा कासेगाव जाऊन येतो, काम आहे माझं. चालते. दुपारपर्यंत येतो माग. हा बरं झालं मी मेघाच्या आणि विश्ल्याच्या लग्नाला होकार दिला, नाहीतर प्रियासारखं तिने पण काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेतलं असतं. प्रिया गेल्यापासून कशातच मन लागण झाले. जरा बाहेरनं फिरून येतो, म्हणजे बरं वाटेल. आपण भेटलं तेव्हा वाटलेलं काहीतरी आपलं लग्न होईल. मला तर वाटलेलं बाबा, तुलाच नव्हतं वाटलं. गब्बस. पण काय पण म्हण, तू ना माझ्या दादाला बरोबर गंडवलं. मग काय, असं दिमाग का इस्तेमाल करावा लागतो. सीधे उंगली से घी नहीं निकले तो बोटो वाकड करना पड़ता है. उंगली टेढ़ी करनी पड़ती है. हा तू तो प्लॅन केलास ना, म्हणून तर दादा आपल्या लग्नाला तयार झाला, नाहीतर आपलं लग्नच नसतं झालं. होय. प्रिया का सोडून गेलीस मला?
आईला डोकं लय जाम झाले, गुळी खायला लागते बहुतेक. दादा डोकं दुखते तेवढे गुळी देव. मॅडम डोकं दुखते त्यावर एक गोळी द्याव. ठीक आहे 10 रुपये झाले. हा प्रिया, तू जिवंत आहेस प्रिया? कोण प्रिया? ऐक की, आपलं लग्न झालं ना की आपण लांब कुठेतरी फिरायला जाऊ. होय, त्या लांबच्या डोंगरावर जाऊया सायकल येऊन. काय नालाय का? लांब म्हणजे महाबळेश्वरला म्हणलं मी. हा महाबळेश्वर का मसुरी? हा मसुरी पण चांगला ऑप्शन आहे, लय भारी निसर्ग आहे तिथं. गप, मसुरी म्हटली इथं अक्का मसुरी, आपलं अक्का मसुरा खायला पैसे नाही माझ्याकडे आणि हिला मसुरीला जायचं आहे. बरं राहू दे, पण आपलं लग्न झालं ना की मी रोज नवीन नवीन साड्या नेसणार. वर्षाचे 365 दिवस मला वेगवेगळ्या साड्या पाहिजे. काय? ए बाई, इथं माझ्या अंडरपॅन्टला 22 ठिगळे पडले. ती एकच अंडरपॅन्ट अल्टर घालतोय रोज. ती नवीन घ्यायला पैसे नाही ती, आणि तुला नवीन साड्या पाहिजे ती रोज. अरे मी गंमत केली. बघ आत्ताच बघ, मला काय तुझा खर्च झेपणार नाही. लगीन कॅन्सल करूया सरळ. नालाय का? गंमत केलीस कळत नाही का तुला? हा मी पण गंमतच केली. जाऊया का डबलची? नको काय? अरे दादा, तू एवढ्या लवकर कसं काय आलास? माझं जरा डोकं दुखत होतं म्हणून आलो लवकर. बरं मेवणे, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणले. गिफ्ट काय आणलं? या अंगठी आणलं काय? डोळं जा का मग दाखवतो. बरोबर. हा उघडा डोळा आता. हा राधिका, तू बघ हिना आणि मीच प्लॅन करून तुझ्या भावाला कंटिन्यू विशल्या साल्या मला फसवतोस.